हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे नवरात्रीमधील सप्तमी आणि सप्तमीला शक्यतो सगळीकडे जिथे घट बसतात तिथे कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो देवीला. तर मीही दाखवणार आहे आणि आज मी साडी वेअर केली. शक्यतो मी साडी वेअर नाही करत डेली, पण काही का असलं छोटे मोठे सणवार तर मी साडी वेअर करते. तर मी साडीमध्ये कशी दिसते तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. कडाकणी बनवण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मैदा घेतला. त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे आणि ते सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर चुटकीभर मीठ मिक्स केलं आणि त्यानंतर तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलं आणि ते कडकडीत गरम करून घेतलं आणि त्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं. तूप गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्यानेच तूप आणि पीठ मिक्स करून घेतलं. तूप हलकंसं कोमट झाल्यानंतर मी नॉर्मल पाण्याने पीठ मळून घेतेय. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. मी एका बाउलने त्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवते. तर संध्याकाळचे 7 वाजले होते आणि म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावी. तर मी देवाला आणि तुळशीला दिवा लावून घेते. दिवाबत्ती झाल्यानंतर जे काही थोडे भांडे बेसिनमध्ये होते ते मी घासून घेतले आणि आता ते ट्रॉलीमध्ये लावून घेते. तर आता सर्व भांडे लावून झाले आहेत आणि किचनवर जे भांड्यांचं पाणी पडलं होतं तेही व्यवस्थित सगळं काढून घेते. किचन क्लीन झाल्यानंतर मी इथे कडकण्या बनवण्यासाठी सुरुवात केली आहे. सुरुवातीला मी पुरीच्या साईजच्या कडकण्या बनवून घेते. त्याच्यानंतर ज्या देवीच्या शृंगाराच्या वस्तू असतात त्याच्या आकाराच्या कडकण्या मी करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मी बांगड्या करून घेतल्या आहेत 2 देवीसाठी. त्यानंतर छोटे छोटे जोडवे करून घेतले मी 4. त्यानंतर आता मी वेणी करायला घेतली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी वेणी केली आहे. अशाच प्रकारे मी बाकीचाही शृंगार तयार करून घेते. सर्व काही बनवून झालं आता तळूनही घेते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी देवीच्या शृंगाराच्या वस्तू आणि कडकण्या तयार केलेल्या आहेत आणि त्या आता लावून घेते. थोड्याफार ह्यांनीही मला लावायला मदत केली आहे आणि त्यानंतर बाकीच्या उरलेल्या कडकण्या मी लावून घेतल्या.
फटाकण्या लावून झाल्यानंतर आम्ही दोघांनी देवीची आरती केली. सणवार असल्यावर कसं घर एकदम प्रसन्न असतं आणि तुम्ही पाहू शकता आमच्या घरातील जे घटाचे धान्य आहेत ते खूप छान आणि दाट आलेत. आणि असंही म्हणतात जर घटातील धान्य दाट आणि हिरवेगार उगवले तर देवीची आपल्यावर कृपा आणि आशीर्वाद असतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.